हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पापवड्याची भाजी। त्यासाठी मी मसाला तयार करून घेतला आहे। मिरची, खोबरं, कांदा, धने, त्यावर थोडीशी हळद टाकली आहे, कोथिंबीर। आधी आपण खोबरं आणि लसूण थोडं जाडसर टेचून घेणार आहे फोडणीसाठी। अशा प्रकारे आपण लसूण आणि खोबरं टेचून घेतले आहे। मसाला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत बारीक। असा मसाला तयार झाला आहे। वड्याच्या भाजीसाठी आपण जिरे आणि लसूण थोडेसे बारीक करून घेत आहोत। थोडेसे तेल टाकून जिरे आणि लसूण फोडणीला देणार आहोत। तर लसूण पूर्णपणे लाल झाल्यावर लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडीशी चवीपुरते मीठ घालणार आहोत। बेसन हलवून घेणार आहोत। असे घट्ट बेसन तयार झाले आहे, जे काढून घेणार आहोत। पापडीच्या भाजीला फोडणी देणार आहोत। खोबरं टेचलेले मीठ टाकले, तुम्ही बघू शकता। असे त्याला पाणी लावून थोडेसे हे थापून घ्यायचे आहे। त्या मसाल्यामध्ये थोडेसे पाणी टाकून रशी तयार केली आहे। ते तयार झाले आहे आणि रशी छान तयार झाली आहे। कट करून घेणार आहोत। पापवड्याची भाजी तयार झाली आहे।